नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. म्हणजे सुबोध भावे सर आणि तेजश्री प्रधान सारखे दोन लोकप्रिय अभिनेते जेव्हा एका सिनेमात आपल्याला दिसतात आणि स्वतःच्या वयाला शोभतील अशा भूमिकेत दिसतात, तेव्हा नक्कीच ती केमिस्ट्री बघायला आपण सगळे खूप उत्सुक होतो. कारण ट्रेलरमध्येच यांची केमिस्ट्री इतकी चांगली वर्क होताना दिसतेय, तर सिनेमामध्ये नक्कीच मजा येणार आहे या दोघांना एकत्र बघायला. आणि त्याचबरोबर जी स्टारकास्ट आहे या सिनेमाची, ती स्टारकास्ट बघून तर नक्कीच आपण विचार करू शकतो की बाबा जाऊया का हा सिनेमा बघायला. हा सिनेमा, याचं नाव आहे #तदेव लग्नम आणि हा सिनेमा रिलीज होणार आहे 20 डिसेंबर 2024 ला. तर मी म्हटल्याप्रमाणे सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांच्याबरोबर सर्मिष्ठा राऊत, अर्चना निप्पाणकर, उदय नेणे, संजय खापरे, किया इंगळे, राजेश राव, माफ करा, मानसी आणि प्रदीप वेलणकर हे इतक्या असे दिग्गज आणि मोठी स्टारकास्ट आपल्याला या सिनेमाच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. सो ओव्हरऑल की आतापर्यंत आपण मराठी सिनेमांच्या बाबतीत खूप कमेंट्स ऐकतो मराठी अभिनेते किंवा अभिनेत्रींच्या बाबतीत की आता तुमचं वय काय आणि तुम्ही काय त्या झाडामागे नाचताय यावनी त्याव. ती गोष्ट वेगळी की आपण सगळेच मतलब इन्क्लुडिंग मायसेल्फ असं पण मी म्हणेन की रजनीकांत सरांना किंवा चिरंजीवी सरांना तरुण मुलींबरोबर म्हणजे कॉलेजमध्ये असलेल्या मुलींबरोबर त्यांचं रोमॅन्स अँगल बघतो. पण जेव्हा आपण मराठी सिनेमाच्या बाबतीत किंवा मराठी अभिनेत्यांच्या बाबतीत असतो, जास्त जर आपण दुर्बीण लावून एक एक निष्कर्ष लावतो असं ओव्हरऑल मला तरी वाटतं. बट या सिनेमाच्या बाबतीत तसं म्हणता येणार नाही, कारण दोघांनाही वयाला शोभतील दोघांच्याही अशाच त्या भूमिकामध्ये तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे आपल्याला दिसणार आहेत. सो जवळजवळ 34 मुली सुबोध भावे यांच्या बघून झालेल्या आहेत. बरं, मला तरी वाटतंय की एक त्यांना मूल सुद्धा आहे, म्हणजे मुलगी सुद्धा आहे आणि काहीतरी त्यांचं आधीच्या बायकोचं मे बी झालं असेल किंवा काहीतरी झालं असेल. तर त्याच्यामुळे आधी कदाचित कुछ कुछ होता है मध्ये शाहरुख खान होता तसा प्यार एक बार होता है मा बार बार नाही होता, तसं आधी त्यांचा काहीतरी डोक्यात विचार असावा. पण नंतर मग ओव्हरऑल सगळं घरातलं काम बी बघून त्याने विचार केला असेल की नको बाबा, लग्न केलेलं बरं. त्यांची अशी कुठलीही अट नाहीये की मला हाऊसवाईफ पाहिजे किंवा काय. बट ऍट द सेम टाइम तेजश्री प्रधान ते फेमिनिझम वाल्या बायका असतात ना, हे भिशूम करणाऱ्या, डायरेक्ट म्हणजे आरेला कार्य करणाऱ्या थोडक्यात, तशी ती काहीतरी वाटते. पण तिच्या मनात पण काहीतरी एक वेगळा गैरसमज आहे पुरुषांच्या बाबतीत का या जगाच्या बाबतीत. तिला काहीतरी मे बी आधीच्या प्रेमातून आलेला अनुभव, त्याच्यामुळे ती अशी कुचकी झाली एकदम, असं ओव्हरऑल तिचं कॅरेक्टर वाटतंय. बरं, तिला लग्न पण करायचंय यांच्याबरोबर, पण ती होकार पण देत नाहीये. मग शर्मिष्ठा राऊत यांचं मध्येच काहीतरी ती एकदम आली फुल नवरी बनून, तर तो अँगल आय थिंक आपल्याला आता सिनेमामध्येच कळेल की नक्की काय आहे ते. बट सुबोध भावे यांचं हापापले पण नाही बोलू शकत मी लग्न करण्यासाठी. बट उत्सुकता म्हणूया, दुसऱ्यांदा घोड्यावर चढायची किंवा घोड्यावर बसण्याची, जे काय त्याला म्हणत असाल ते, ती खूप चांगली वाटली या ट्रेलरमध्ये. आणि तेजश्री प्रधान यांचा जो ॲरोगंट असा स्वभाव वाटला, तेजश्री प्रधान यांचा ॲरोगंट असा जो स्वभाव वाटला या सिनेमामध्ये, तो सुद्धा बघायला नक्कीच खूप मजा आली. सो मला तरी बाबा हा ट्रेलर आवडला टू बी फ्रँक. आणि खूप दिवसानंतर मतलब मी जेव्हा याचा एकतर टीजर पण मिस केला होता आणि ट्रेलर पण मिस केला होता. ट्रेलर येऊन पण आता किती 5 तारखेला ट्रेलर आलाय, आज आहे 8 तारीख. सो जरा उशिराच मी व्हिडिओ अपलोड करतोय, काय कारणांमुळे मला जमलं नव्हतं. आज तुम्ही बघताय की एका वाटोपाठ एक मराठी सिनेमांचे रिव्ह्यूज मी टाकतोय, ट्रेलरचे असतील किंवा टीजरचे असतील. सो आतापर्यंत हा 4था सिनेमा आहे जो त्याचा रिव्ह्यू मी आजच्या दिवसात केलेला आहे, सकाळ सकाळ. तो या 4 सिनेमांपैकी केमिस्ट्री वाईज जर कुठला सिनेमा मला आवडला असेल तर तो #तदेव लग्नम, तर तो आहे #तदेव लग्नम. आणि मी आशा करतो की नक्कीच हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करेल आणि 2 महिन्यात बॅक टू बॅक सक्सेसफुल सिनेमे आपल्याला सुबोध भावे यांच्याकडनं बघायला मिळतील. कारण पुढच्या महिन्यात त्यांचा संगीत मानापमान हा सिनेमा सुद्धा आपल्या भेटीला येणार आहे. म्हणजे जर ट्रेलर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.